आपण मिक्स व्हेजची भाजी करणार आहे. प्रश्न पडला असेल, इथे पुलाव दाखवतात ते, वेगवेगळ्या भाज्या सगळ्या दाखवतात ते, आणि इकडे मिक्स व्हेज कसं काय म्हणतात ते? अरे आता संक्रांत जवळ आली आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी तर याचीच भाजी करतात ना, कळलं का? अरे ती आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने करत आलेलो आहे, ती म्हणजे भोगीची भाजी. कळलं आता? तर नमस्कार, मी सारिका स्वाद प्रेमी या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त चमचमीत आणि स्पायसी भाजी, ती पण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व त्याचबरोबर घंटीला पण क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल. तर ही भाजी 7 ते 8 व्यक्तींसाठीची आहे. एकदम आरामात 7 ते 8 माणसं जेवतील. गरमागरम भाजी आणि गरमागरम बाजरीची भाकरी तीळ लावलेली, असं पाहिलं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीकडे वळूयात का? चला मग. तर चला आता आपण पहिल्यांदा सगळ्या भाज्या शिजून घ्यायच्यात आपल्याला. त्याच्यामुळे एक पातेलं घेतलेले, तर त्याच्यात 3 तांबे म्हणजे भाज्या बुडतील एवढं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर किटलीतली पळी आहे ना, तर ती एक पळी मी तेल टाकलेले आणि एक लिंबू पिळून घेतलेले, आणि त्याच्यामध्ये मीठ पण वापरले बरं का, मोठं मी. शक्यतो मी ग्रेव्हीच्या भाज्यांना, पातळ भाज्यांना वगैरे मीठ मोठंच वापरते. तर 2 चमचे मीठ वापरलेले मी तिथे. तर आता चला व्हेजिटेबल टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तर 4 वांगी चिरली होती, बारीक चिरलेली, आणि घेवडा अर्धी वाटी, पावटा अर्धी वाटी, वटाणा अर्धी वाटी, अर्ध्या वाटीचंच प्रमाण घेतलेले बरं का मी सगळं. हिरवा हरभरा सोललेला पण अर्धी वाटी, 2 मोठे गाजर बारीक कट केलेले, 2 बटाटे बारीक कट केलेले, आणि मुठभर शेंगदाणे. तर शेंगदाणे थोडेच वापरलेत मी, मला आवडत नाही म्हणून. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त वापरा. आणि शेंगदाणे म्हणाल तर याच्यामध्ये भिजवावे लागत नाही, तर ते सगळ्या भाज्यांबरोबर असं छानसे शिजून निघतात. त्याच्यामुळं काही वेगळे भिजवावे गरज नाही वाटत त्याची, म्हणून मी याच्यातच टाकते दरवेळेस शेंगदाणे सुद्धा शिजायला. तर अशा पद्धतीने आपल्या भाज्या मस्त अशा शिजून द्यायच्या त्याला, म्हणजे अर्ध्या कच्च्या शिजवायच्यात बरं का, पूर्ण शिजवायच्या नाही. नाहीतर मग ग्रेव्ही करतात त्या ग्रेव्हीत भाज्यांचा अर्क उतरत नाही, त्यामुळे आपल्याला थोड्याशा अर्ध्या कच्च्या शिजून घ्यायच्यात आपल्याला या. तर चला आपण इकडे मसाल्याची तयारी करूयात. तर कढईमध्ये 2 पळी तेल टाकलेले, आणि 2 मोठे कांदे घेतलेले, उभा कट केलेला आहे 2 मोठे कांदे. चला आता ते एकदम थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचं. जास्त पण कलर आणायचा नाहीये, थोडंसंच, कारण आपण त्याच्यात आणखीन मसाला ॲड करून आपल्याला ते जरा परतून घ्यायचे, म्हणून थोडंसंच. हे बघा छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला. तर त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ आणि 10 ते 15 सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते. तर सुक्या खोबऱ्याचे काप पण मी ॲड करून आता छान व्यवस्थित ते पण त्याच्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे. आता छान कलर येऊन द्यायचा आहे त्याला, म्हणजे आपला मसाला टेस्टी लागेल. तर याच्यामध्ये मी दालचिनी पण ॲड केलेली आहे थोडी, 1 चमचा धने एक ॲड केलेले अखंड, आणि 1 चमचा जिरी, आणि 1 चमचा बडीशेप. तर असं सगळं ॲड केलेले. तर बडीशेपमध्ये थोडीशी धना डाळ दिसते, तर म्हणजे बाजारातून बडीशेप आणली होती आणि धना डाळ पण होती त्याच्याबरोबर. तर मुलीने काय केलं, तर दोन्ही भांड्यामध्ये भरून लगेच एकत्र भरून त्या फ्रीजवर ठेवून दिलं त्याच्यामुळे. आणि मला वेळही नव्हता तेवढं सगळं बाजूला करायला, धना डाळ आणि बडीशेप, त्याच्यामुळे मी ते धना डाळ बरोबर सगळंच घेतलेले. तर अशा पद्धतीने आपला मसाला छानसा परतून झालेला आहे बघा, बघू शकता. आता तो मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचा, म्हणजे लगेच नाही बारीक करायचा, त्याच्यात आणखीन मसाले टाकायचे बरं का आपल्याला. बघा याच्यात 1 इंच आल्याचा तुकडा, परत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आणि थोडीशी कोथिंबीर. आता ते मस्त अशी पेस्ट करून घ्यायची. चला इथं काय युट्यूब म्हटल्यावर, व्हिडिओ म्हटल्यावर पेस्ट पण लगेच तयार होती, आपल्याला सगळं दाखवायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे बघा मस्त पेस्ट तयार झाली की नाही. आणि त्यात पाणी ॲड करून पेस्ट केली आहे बरं का मी, कारण तशी पेस्ट होतच नाही, खोबरं थोडंसं मोठं राहतं, त्याच्यामुळे तशी काही पेस्ट करताच येत नाही. तर पाणी थोडंसं ॲड करून मी छान अशी मस्त स्मूथ पेस्ट तयार केली. तर चला आपण आता वळूयात भाज्यांकडे. तर भाज्या आपल्या शिजलेत की नाही बघू.
भाज्या आता थोड्याशा मला तर वाटते म्हणजे अर्ध्या कच्च्या आपल्या शिजून झालेल्या भाज्या, कारण 5 ते 7 मिनिटं झालं पण भाज्या शिजवते. हे बघा, बघू शकता वांग्याचा वगैरे कलर चेंज झालेला आहे, म्हणजे वांगी पण थोडीशी शिजलेली आहेत. आणि लिंबू याच्यासाठी टाकते की मी जेणेकरून त्याचा असा हिरव्याचा ग्रीन, वाटाण्याचा ग्रीन कलर तसाच राहतो, गाजराचा रेड कलर तसाच राहतो आणि भाजी दिसायला आपली खूप छान दिसते, म्हणून मी लिंबाचा वापर केलेला आहे तिथे. तर चला आपण आता भाजीच तयार करायला घेऊयात. आपले मसाला वगैरे तर झालेले आहे. तर कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात किटलीचेच 4 चमचे पळी तेल टाकलेले मी, म्हणजे किटलीचेच 4 चमचे तेल असं वापरलेले. तर 1 चमचा मोहरी तडतडली की आपण 1 चमचा जिरी वापरणार आहे. तर जिरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा हिंग आणि कढीपत्त्याचे 10 ते 12 पाने. आता कढीपत्ता तडतडला की आपण त्याच्यात थोडी हळद वापरणार आहे. छोटा अर्धा चमचा हळद वापरतोय, कारण हळद नंतर टाकली का नाही कढीपत्त्याचा कलर असा ग्रीन राहतो, म्हणून आपण नंतर कढीपत्ता आधी टाकून मग हळद टाकायची. तर 2 टोमॅटो बारीक कट केलेले. मला लाल टोमॅटो काय मिळाले नाहीत बरं का. तुम्हाला लाल असेल तर तुमच्या भाज्यांचा म्हणजे एकदम भाजीचा खूप छान कलर येईल, तर तुम्ही लाल टोमॅटो वापरा. तर टोमॅटो पण परतून झाले, तर त्याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटलेला मसाला टाकतोय. तो पण असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बरं का. आता आपल्याला म्हणजे 5 ते 7 मिनिटं तो परतायचा आणि परत आणखीन आपल्याला त्याच्यात मसाला ॲड करून परत आणखीन तेल सुटेपर्यंत परतायचं. तर त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे काळा मसाला वापरलेला मी इथं. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वापरू शकता त्याच्यात. आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावर चुरवून टाकलेली आहे. तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला सगळा हा. तर बऱ्याच भागामध्ये या भोगीच्या भाजीला म्हणजे भोगीच्या भाजीत पालेभाज्यांचा पण समावेश असतो. तर याला आपण म्हणजे याला पण वेगवेगळी नावं आहेत बरं का, पण आमच्या भागात याला खेंगट म्हणतात. आणि मी एवढ्याच भाज्या घालते. त्यात बोरं पण असतात बरं का, पण मला बोर मिळाली नाहीत. जाऊ दे, थोडंसं समजून घ्या म्हणजे झालं. तर हे बघा हे बघा कढईला थोडंसं चिकटलेले, खाली मसाला लागलेला आहे कढईला. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. एक थोडंसं अर्धा कप पाणी वाटायचं त्याच्यामध्ये आणि परत मसाला परतून घ्यायचा. तुमचा मसाला अजिबात कसलाच कढईला चिकटणार नाही, एकदम मसाला वेगळा निघेल. तुम्हाला दाखवते मी परत मसाला चिकटलाय की नाही त्याचा. तर आता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पूर्ण तेल आणि पूर्ण मसाला सगळा वेगळा, तेल आणि मसाला वेगळं होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर बघा थोडासा कलर आलेला आहे बघा, बघू शकता, आणि तेल पण सुटायला लागलेले आहे वरती. तर त्याच्यामध्ये 1 चमचा खडे मीठ वापरलेले. खडे मीठ तर वापरतेच, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रत्येक ग्रेव्हीमध्ये, पातळ भाज्यांमध्ये खडे मिठाचा समावेश असतो. हे बघा बघू शकता, अजिबात मसाला चिकटलेला नाहीये बरं का. खाली मग अशी चिकटलेला दिसत होता, तो आत्ता अजिबात दिसत नाहीये. म्हणजे तुम्ही थोडंसं मसाला परतताना जर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून परतला ना की त्याला तेलही छान सुटतं आणि मसाला खाली चिटकतही नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे. बघा बघू शकता, तुम्हाला तरी दाखवते तुम्हाला किती छान तरी आलेली आहे. हे बघा बघू शकता, मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला. मसालाही खूप छान तयार झालेला आहे. तर चला आपण त्याच्यामध्ये आता सगळे व्हेजिटेबल मिक्स करून घेऊयात. मगाशी शिजवून घेतलेल्या व्हेजिटेबल मिक्स करून घ्यायच्यात. हे बघा मसाल्याचं टेक्स्चरही खूप मस्त झालेलं आहे आणि वास तर काय अप्रतिमच येतोय, मस्त वास येतोय. तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघावं एकदा, म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही दरवर्षी याच पद्धतीने भाजी करण्याची गॅरंटी देते मी. बघा सगळ्या व्हेजिटेबल आता टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. आता त्या आपण थोड्याशा अशा मसाल्यामध्ये त्या आता 1-2 ते 3 मिनिटं का होईना आपल्याला त्या परतून घ्यायच्यात आधी बरं का मसाल्याबरोबर. म्हणजे भाज्या पण छान अशा मसाल्याबरोबर परतल्या ना त्याची टेस्ट वेगळीच लागते बरं का. हे बघा मस्त परतून घ्यायचं आहे त्याला, मस्त वास येतोय बरं का, खूपच मस्त, एकच नंबर. आता आपण त्याच्यामध्ये
थोडंसं पाणी ॲड करायचं. बघा तेल सुटल्यावर का थोडंसं साईडला पण ते भाज्या परतल्यावर सुद्धा. तर थोडंच पाणी ॲड करायचं बरं का. एकदम लगेच पाणी नाही टाकून बसायचं, नाही तर तुमची ग्रेव्ही खूप पातळ होईल. तुम्हाला जशी आवडेल तशी म्हणजे तुम्ही ग्रेव्ही करा. मला तर मीडियमच आवडते, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशी मीडियम ग्रेव्ही आवडते. थोड्या पाण्याची गरज आहे मला त्याचं, तर थोडं पाणी आणखीन टाकते. हां बस एवढं पाणी पुरेसं आहे भाजीला, व्यवस्थित भाजी होऊन जाईल मस्त. आणि आता 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे बरं का, कारण मग अशा आपण अर्ध्या कच्च्या शिजवलेल्या आहेत त्या भाजी, जास्त शिजवलेल्या नाही आहेत. आता त्या शिजवून घेतल्या म्हणजे आपल्या रश्श्यात म्हणजे भाजीत अर्क खूप छान उतरेल. हे बघा तरी मस्तच तरी आलेली आहे भाजीला. हे बघा बघू शकता, मस्त कलर आलाय, वासही खूप छान येते. चला भाजी तयार झालेली आपली. तर त्याच्यावर आपण पांढरे तीळ एक टाकून घेऊया. हे पांढरे तीळ मगाशी मसाल्यामध्ये पण वापरलेले आहेत बरं का आपण. तर या भोगीच्या दिवशी भोगीची भाजीची चव चाखा आणि गुलाबी थंडीचा आनंद घ्या. या सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो बरं का. तर बऱ्याच भागांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या भाज्या टाकल्या, चाकवत असतो, कांद्याची पात असते, म्हणजे भरपूर प्रकारच्या भाज्या असतात बरं का. पण ही आपली पद्धत झाली, म्हणजे माझी पद्धत झाली बरं का. कशी वाटली ते तुम्हाला कमेंटमध्ये पण सांगताल. आणि चव तर तुम्हाला आवडणार, एकच नंबर चव झालेली आहे. आणि याबरोबर पुलाव पण केलाय बरं का, पण त्याचाही मी व्हिडिओ वेगळा करेन. ते बघा मस्त असा पुलाव पण तयार झालेला आहे. त्याच्यात पण सगळ्या भोगीच्याच भाज्या वापरल्या होत्या बरं का मी. मस्त ताट सजवून तयार करूयात. भोगीचं ताट होईपर्यंत आपण थोड्या गप्पा मारायच्या का? तर आमच्याकडचं खेंगट कसं झालं ते पण सांगतं ना. आणि तुमच्याकडे भाजीमध्ये काय काय टाकतात ते पण मला सांगा, म्हणजे पुढच्या वेळेस मी त्या पण भाज्या ऍड करून एक नवीन पद्धतीची भोगीची भाजी तयार करेन आणि त्याचा व्हिडिओ पण शेअर करेन. तर चला आता मस्त अशी पुलावावर तुपाची धार पडणार आहे बरं का. बघा खूप छान, खूप मस्त. आहा हा हा, तोंडाला पाणी सुटलंय. भोगीचं ताट तयार झाले बरं का इकडं. कधी खाऊ आणि कधी नाही असं झालंय. तुमची इच्छा झाली असेल अर्थातच. चला आता व्हिडिओ झाल्यावर मस्तपैकी ताव मारून ताट स्वच्छ करते. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा.